रव्यामध्ये काकडी घालून तर पहा, एक युनिक आणि उन्हाळ्यामध्ये झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील एवढी ही जबरदस्त रेसिपी तयार होते. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी रवा घ्यायचा आहे. तर इथे मी जो आपण उपम्यासाठी रवा वापरतो तोच इथे मी रवा घेतला आहे 2 वाटी. तर इथे मी 3 ते 4 माणसांसाठी हा नाश्ता बनवणार आहे. त्यासाठी मी 2 वाटी रवा घेतला आहे आणि एक काकडी घेतली आहे. काकडी स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर दोन्ही बाजूने देठ आहे ते काढून घ्यायचे आणि पिलरच्या साहाय्याने ही काकडी सोलून घ्यायची. व्यवस्थित काकडी सोलून घेतल्यानंतर किसणीच्या साहाय्याने काकडी किसून घ्यायची आहे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे मी सर्वच काकडी किसून घेतली. तर काकडी पहिली थोडीशी खाऊन पाहिजे, म्हणजे कडू असेल तर काकडी घ्यायची नाही आणि कडू नसेल तर काकडी आपण वापरायची आहे. तर इथे सर्व काकडी किसून घेतल्यानंतर रव्यामध्ये घालून घ्यायची. तर खरंच ही एकदा रेसिपी तुम्ही बनवलात ना तर आठवड्यातून 4 वेळा बनवून खाल. त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे. दही इथे आंबट असेल तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालून घेतले. चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर दही मी घरीच लावलेले घेतले आहे आणि फ्रेश दही आहे. त्यानंतर हे मिश्रण जास्तच कोरडं वाटत आहे, त्यामुळे अजून मी अर्धी वाटी पाणी घालून घेतले आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून हे असेच आपल्याला बाजूला ठेवायचे आहे 10 ते 15 मिनिटासाठी, म्हणजे रवा व्यवस्थित असा फुलला जाईल. तोपर्यंत एक चटणी तयार करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओले खोबरे घालून घेतले अर्धी वाटीवर, एक हिरवी मिरची, अर्धा चम्मचभर जिरे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबाचा रस घालायचा, म्हणजे ही चटणी आहे ती छान अशी हिरवीगार राहते, कालपट पडत नाही. त्यानंतर हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. त्यानंतर थोडेसे पाणी घालून व्यवस्थित अशी फिरवून घेतली आणि आपली इथे मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. फोडणी पात्रामध्ये 1 चम्मचभर तेल गरम करून घेतले, जिरे, राई घालून घेतली आणि कढीपत्ता घालून ही खमंग फोडणी चटणीवरती घालून घ्यायची. तर इथे आपली मस्त अशी नारळाची चटणी तयार झालेली आहे. चटणी बाजूला ठेवूया. लगेचच बॅटरकडे वळूया. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा अर्धा, 1 हिरवी मिरची बारीक कट करून घातली, थोडीशी कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचे. मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. माझी लहान मुलगी आहे ती खाणार आहे, त्यामुळे मिरचीचे प्रमाण मी कमीच ठेवले आहे. आणि बॅटर थोडेसे घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये थोडेसे पाणी घातले आहे. त्यानंतर त्यातलेच बॅटर आहे ते मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतले आणि पाव चम्मचभर यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे. सर्वच बॅटरमध्ये तुम्ही खायचा सोडा घातलात तर अगोदरचे जे आपण रेसिपी बनवणार आहोत ना ती छान होईल, पण नंतरची रेसिपी ही व्यवस्थित होणार नाही. व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि इथे आपल्याला पाहायचं आहे काकडीतले आप्पे. आप्पे बनवण्यासाठी भांडे गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये 1 चम्मचभर तेल घालून घ्यायचे, म्हणजे आपले जे मिश्रण आहे ते लागणार नाही आणि व्यवस्थित आप्पे तयार होतील. त्यानंतर गॅसचा फ्लेम हाय ठेवला. हाय फ्लेमवरती व्यवस्थित गरम करून घ्यायचे. त्यानंतर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा. मध्यम आचेवरतीच आपल्याला आप्पे बनवून घ्यायचे आहेत. तर मिश्रण घालताना पहिले बाहेरच्या बाजूने घालून घ्यायचे आणि नंतर आतमधल्या बाजून घालायचे, म्हणजे बाहेरच्या बाजून घातले की गॅसची आच आहे ती
बाहेरच्या बाजूला जास्त नसते पण आतमधल्या बाजूला जास्त असते, त्यामुळे आप्पे आतमधून लवकर असे तयार होतात आणि बाहेरून लवकर तयार होत नाही. त्यासाठी बाहेरून पहिले घालायचे आणि नंतर आतमधून घालून घ्यायचे. तर व्यवस्थित असे घालून घेतले. यावरती झाकण ठेवायचे आहे 2 ते 3 मिनटासाठी आणि व्यवस्थित हे आप्पे तयार करून घ्यायचे. त्यानंतर चम्मचच्या साहाय्याने हे पलटी करून घेते. अगदी इझिली पलटी होत आहेत. पाहताय तुम्ही, अजिबात हे चिपकलेले नाही आहेत. मस्त असे आप्पे पलटी करून घेते. तर पलटी करताना पहिले जो मधून भाग आहे, मधला भाग आहे, तिथून पलटी करून घ्यायचे आणि व्यवस्थित असे हे शेकवून घ्यायचे दुसऱ्या बाजूने सुद्धा. तर अशाच पद्धतीने राहिलेले आप्पेसुद्धा इथे मी बनवून घेतले आहेत आणि यातले काही आप्पे फस्तसुद्धा झालेले आहेत, खाऊन मोकळे झालेले आहेत. तर मस्त असे हे काकडीतले आप्पे तयार होतात. उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने काकडीतले आप्पे नक्कीच तुम्ही बनवून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे आवडतील आणि सर्वच आवडीने खातील. एवढे बघ चवीला भन्नाट लागतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.